पोहायची नव्हती, बॉडीला पोहायची नव्हती, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळा ट्रॅक दाबायचं. मित्रांनो, जसं की तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता, काही गावकऱ्यांचा असा आरोप आहे की जसंच आम्हाला कळालं संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, आमच्या आधी पोलीस तिथे ॲम्ब्युलन्स घेऊन पोहोचले आणि पोलिसांनी ती बॉडी केसकडे आणण्याच्या जागी कळमकडे नेली आणि पोलिसांचा असा प्रयत्न होता की या हत्याकांडाला कोणतं दुसरं वळण देता आलं पाहिजे. मित्रांनो, गावकऱ्यांनी असे देखील आरोप केलेले आहे की पोलिसांना ते एका स्त्रीकडे ती बॉडी नेऊन टाकायची होती आणि हे सगळं प्रकरण हे प्रेम संबंधातून झाले असं दर्शवायचं होतं आणि हा मुद्दा दाबावून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला वाचवायचा प्रयत्न हे पोलिस करू लागले. पण ते गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस या डावात अयशस्वी झाले. मित्रांनो, या सर्व प्रकारामध्ये खूप मोठं रॅकेट काम करत आहे. गुंडाची त्यासोबतच पोलिसांची टीम ही सोबत मिळून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करू लागली आणि वाल्मिक कराड यांना वाचवायचा प्रयत्न करू लागली. गुंड आणि पोलीस हे बीडमध्ये सोबत मिळून काम करत आहेत आणि सोबत मिळून पैसा कमवत आहेत का, असा प्रश्न आता बीडच्या जनतेला पडला आहे. यामुळेच सर्व गावकरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी वारंवार सरकारकडे मागणी धरत आहेत. मित्रांनो, पोलीस हे काम कोणाच्या सांगण्यावरून करू लागले? एखाद्या सामान्याच्या सांगण्यावरून पोलीस हे काम करू शकत नाहीत हे आपल्याला देखील माहिती आहे. तो एखादा मंत्री किंवा आमदार देखील असू शकतो. तर मित्रांनो, पोलिसांवर एवढं कोणाचं प्रेशर आहे की पोलिसांना गुन्हे लपवण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, आज सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोन्ही परिवाराला भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे याची मागणी धरली आहे. त्यांनी सर्व पोलिसांचाच तसा आरोपीचा CTR निघाला पाहिजे ही देखील मागणी धरलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बीड पोलीस आणि या सर्व घटनेबद्दल तुमचं मत काय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ सर्वात प्रथम बघण्यासाठी रसाळ न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आजसाठी एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.